नीचे जाकर के फिर दोबारा से स्टार्ट करना पड़ेगा. So what I suggest is, now since you have joined this, even if she's there, it is fine, because then I'll share them the recording of the class, because we can't Yes, really ma'am. do much about it. And if the child comes and then you know, then you'll say कि okay fine, मैं दोबारा revise कर देती हूँ. तो ये क्लास का अदरवाइज फिर क्लास हो ही नहीं पाएगा. हाँ नहीं मैम, फर्स्ट ऑफ ऑल लास्ट क्लास में ही मैंने बेसिक से ही बिल्कुल चालू किया है. ठीक है. और बेसिक भी हो और सिलेबस भी आगे बढ़े, इसी हिसाब से मैं जा रही हूँ. सो डोंट वरी. एंड यस, वी विल कंटिन्यू द क्लास, और रिकॉर्डिंग आप शेयर कर देना. हर बार तो रिपीट करना पॉसिबल नहीं है. 11th में, हाँ 11th में बहुत ज्यादा, 11th में बहुत सिलेबस अच्छा, 11th में response is not coming good, and for me it's very draining. Every day hassle. The students are not interested, then I don't think I'm keen. I don't know where is Prathamesh. So every day we can't call people and ask them to come and join the class. ठीक है, over to you. हाँ ठीक है. अच्छा वैष्णवी, लास्ट क्लास मध्ये आपण जे झालेलं थोडंसं रिवाइज करते. वैष्णवी, तू ग्रुप मध्ये होमवर्क टाकलेलास बेटा? काय मॅम? ग्रुप मध्ये होमवर्क टाकलेलास तू? नाही. का नाही टाकला होमवर्क? तू गेल्या क्लास मध्ये होती ना, परवा दिवशीच्या क्लासला होतीस ना? नाही. अच्छा, परवाच्या क्लासला नव्हतीस तू. ठीक आहे, चला मी पटकन रिवाइज करते आपण परवा दिवशी काय घेतलेलं, 2 मिनिटात फक्त. रेकॉर्डिंग बघ मॅम, ग्रुपमध्ये रेकॉर्डिंग टाकते. संगीता मॅमचा नंबर असेल ना, त्यांच्याकडून रेकॉर्डिंग घे मग. ठीक आहे. तर गेल्या क्लासमध्ये आपण फिजिकल क्वांटिटी बघितलेलं. फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी. अच्छा वैष्णवी, मला एक गोष्ट सांग, तू सेमी इंग्लिश मध्ये होतीस 10वीला की इंग्लिश मीडियम मध्ये होती की मराठी मीडियम मध्ये होतीस? मराठी मीडियम. अच्छा ठीक आहे. तर बघ, फिजिकल क्वांटिटी म्हणजे भौतिक राशी असते. भौतिक राशी म्हणजे जी राशी आपण मोजू शकतो, जसं की बल, दाब. आता ह्या सगळ्या गोष्टींना इंग्लिश मध्ये काय म्हणतात हे तुम्हा लोकांना शिकावं लागेल. त्याच्यासाठी एक डिक्शनरी भेटते, सायन्सची वेगळी डिक्शनरी, ती डिक्शनरी विकत घे. बलला काय म्हणतात, दाबला काय म्हणतात, वेगाला काय म्हणतात, ते सगळं लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तर मग भौतिक राशी ही 2 प्रकारची असते. ज्या राशीला दिशा असते ती सदिश राशी, ज्या राशीला दिशेची गरज नाही ती अदिश राशी. सदिश म्हणजे वेक्टर्स आणि अदिश म्हणजे स्केलर्स. हे आठवतंय? तर हे सगळं मी कशासाठी करवलं? कारण आपण पहिला धडा चालू केला युनिट्स अँड मेजरमेंटचा, त्याच्यासाठी हे गरजेचं आहे. ठीक आहे. अच्छा, आता ना वैष्णवी, मी तुला ना एक गोष्ट सांगते, त्याच्यातून मला सांग की राशी कुठली आहे आणि त्या राशीचं एकक कुठलं आहे. ठीक आहे. मी इंग्लिश मध्ये लिहिते, तुला इंग्लिश मध्ये किती जमते बघूयात आपण. ठीक आहे. ठीक आहे, मी 4 गोष्टी लिहिली आहेत बघ. आता ह्याच्यामधून मला सांग राशी कुठली आणि एकक कुठलंय. तुला आवाज येतोय माझा? यस मॅम. हा, 4 गोष्टी आहेत बघ, त्याच्यामध्ये राशी कुठली आहे आणि एकक कुठलंय हे मला सांगायचंय. एकक म्हणजे काय तुला माहिती आहे ऑलरेडी. ते 2m वालं राशी आहे आणि केजी एकक. आणि पहिले जे लिहिले मास, MASS, मास म्हणजे वस्तुमान. स्पीड, SPEED, स्पीड म्हणजे आहे गती. तर वस्तुमान आणि गती हे काय आहे?
बोल ना. गती म्हणजे राशी आणि मास म्हणजे एकक. नाही बेटा, असं नाहीये. ही जी सगळे माप असतात ना, हे नीट बघ. आता मी एक तक्ता बनवते. आपण वस्तुमान कशा कशात मोजतो? किलोग्राम मध्ये मोजतो, ग्रॅम मध्ये मोजतो, मिलीग्राम मध्ये पण मोजतो. परत आकारमान कशामध्ये मोजतो आपण? आकार म्हणजेच व्हॉल्यूम, लिटर मध्ये मोजतो, बरोबर आहे. मिलीलीटर मध्ये पण मोजतो. परत लांबी कशा कशात मोजतो आपण? सेंटीमीटर मध्ये मोजतो. अच्छा, माझं ना माऊसने लिहिते म्हणून हँडरायटिंग चांगलं नाही येते. सेंटीमीटर मध्ये मोजतो, मीटर मध्ये मोजतो, किलोमीटर मध्ये मोजतो. तर आपण हे सगळं जे मोजतो ना, ह्याला आपण म्हणतो एकक. आणि ह्या एककला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? युनिट. कळतंय? काय म्हणतात त्याला? युनिट. आणि मग बाकी जे आपण क्षेत्रफळ, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या राशी आहेत. राशींना आपण एककामध्ये मोजतो. तर जसं की आपण तापमान कशात मोजतो आपण वैष्णवी? तापमान कशात मोजतो आपण? ते मिलियन मध्ये. तापमान, ताप आल्यावरती तू कशामध्ये आपण तापमान मोजतो? जसं वस्तुमान किलोग्राम मध्ये मोजतो, तसं तापमान कुठल्या एककात आपण मोजतो? ते आपण जे थर्मामीटर आहे त्याच्यावर काय लिहिलेलं असतं? डिग्री सेल्सिअस ना. बातम्यांमध्ये ऐकतो की नाही, आजचे तापमान 37 डिग्री अंश आहे. डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो आपण तापमान. तापमान आपण डिग्री सेल्सिअस मध्ये पण मोजू शकतो, केल्विन मध्ये मोजू शकतो, डिग्री फॅरेनहाइट मध्ये पण मोजू शकतो. ज्यावेळी म्हणतो 105 ताप आहे, तर 105 ते डिग्री सेल्सिअस नसतं. काय असतं ते? डिग्री फॅरेनहाइट असतं. बरोबर आहे? तर फरक कळला तुला एककामधला आणि राशीमधला? राशीलाच काय म्हणतात? हे फिजिकल क्वांटिटी म्हणतात. ठीक आहे, चला. आता ना आपल्याकडे ना खूप साऱ्या राशी आहेत. खूप साऱ्या म्हणजे तू मोजत बसलीस ना. चल, मला तू स्वतःहून आता राशी म्हणजे काय कळलंय तुला? राशींची तू उदाहरणं दे मला तुझ्या बाजूने, जेवढी पण तुला माहिती आहेत किंवा आठवतात आहेत. उत्तर चुकलं तरी चालेल बेटा, काय हरकत नाही. बोल पटकन. बोल ना वैष्णवी. कुठली पण राशी? आताच मी तुला नाही का सांगितलं एवढ्या सगळ्या राशी? भौतिक राशी. अरे, भौतिक राशींचीच उदाहरणं विचारलेत मी. हा, सांग. बघ, आता 9वीला आपण जे शिकलेलो, 10वी मध्ये पण बघ, आठवण करून देते मी तुला. बघ, 9वीला आपण काय, आधीच आपल्याला लहानपणापासून म्हणजे 6वी 7वीला ज्या माहिती पडलेल्या राशी आठवते तुला? आपण वेळ मोजतो ना आपण, वेळ पण एक भौतिक राशी आहे. चाल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे वेग बरोबर अंतर भागिले काळ, हे सूत्र तू शिकलेली. मग अंतर भौतिक राशी आहे, विस्थापन भौतिक राशी आहे,
वेग, चाल, त्वरण, बल, दाब, तापमान, अशा कितीतरी भौतिक राशी आहेत. पण ह्या सगळ्याच्या सगळ्या भौतिक राशी सगळ्या मिळून फक्त 7 भौतिक राशींवर अवलंबून आहेत. म्हणजे काय, सगळ्या राशी ह्या 7 भौतिक राशींपासून बनलेल्या आहेत. मग त्या ज्या 7 भौतिक राशी आहेत त्याला म्हणतात फंडामेंटल क्वांटिटीज. फंडामेंटल म्हणजे पायाभूत राशी. ठीक आहे, कळतंय मी काय म्हणते? यस मॅम. हा, तर आता हे तुला नोट करायचंय. पुस्तक मी दाखवते तुला, पुस्तकामध्ये कुठे काय आहे ते. तर ह्या ज्या 7 भौतिक राशी आहेत, 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, आणि मग त्यांची जी एकक असतील मग ती पण फंडामेंटल युनिट्स असतील, है ना. म्हणजे ती पण पायाभूत एकक असतील. थांब, आता तुला स्क्रीन शेअर करून सांगते मी. की मी काय म्हणते ना, की ते वैष्णवी, फक्त 1 मिनिट कॅमेरा ऑन करू शकतेस का बेटा? म्हणजे मला तुला बघता येईल एकदा तरी. अच्छा वैष्णवी, तुला माझं पुस्तक दिसतंय? यस मॅम. हा ठीक आहे, चला आता पुढे जाते मी ह्याच्यात. तुझं पुस्तक पण समोर उघडून ठेव अगोदर. हे दिसतंय तुला, फंडामेंटल क्वांटिटीज अँड युनिट्स? हो. हा, आता बघ ह्याच्यामध्ये हा जो टेबल हा पाठ करायचा आहे, खूप महत्वाचा आहे. बघ, ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, म्हणजे ह्या त्या पायाभूत राशी आहेत ज्याच्या पासून बाकी सगळ्या दुसऱ्या राशी बनलेत. तर दिसते तुला लेंथ, लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान. हवं तर ह्याचे अर्थ पटपट पटपट लिहून घे जसं मी सांगत चालले. लेंथ म्हणजे लांबी, मास म्हणजे वस्तुमान, टाइम म्हणजे वेळ, टेम्परेचर म्हणजे तापमान, इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत धारा, ल्युमिनस इंटेन्सिटी. ल्युमिनस इंटेन्सिटीला मराठीत काय म्हणतात मला माहिती नाही बेटा, कारण हे 10वी पर्यंत इंटेन्सिटी हा शब्दच नव्हता तुम्हाला. तर ह्याला असंच लक्षात घे की ल्युमिनस इंटेन्सिटी पण असते काहीतरी. थोडक्यात सांगायचं म्हटलंय ना, आपली लाईट खूप जास्त ब्राईट असते बघ, कमी जास्त होते लाईट. इंटेन्सिटी म्हणजे तेच लाईटीचा कमी जास्तपणा मोजणारी गोष्ट असते असं म्हणू शकतेस तू. किती इंटेन्स म्हणजे किती दाट लाईट आहे. तेज म्हणू शकतेस तू, तेज किती कमी जास्त आहे त्याला इंटेन्सिटी असं म्हणतात. ठीक आहे, आणि परत अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे तुला केमिस्ट्रीमध्ये कळेल, हे मोल वगैरे काय असतं नंतर ना. सध्यासाठी फक्त लक्षात ठेव की ह्या 7 राशी आहेत. मग बघ आता लेंथ, लांबी आपण कशात मोजतो? मीटर मध्ये मोजतो, मग इथे मीटर दिले. मास कशात मोजतो आपण? किलोग्राम मध्ये मोजतो. टाइम कशात मोजतो? सेकंड मध्ये मोजतो. टेम्परेचर आपण कशात मोजतो? केल्विन मध्ये मोजतो.
हा, इथे टेम्परेचरचं SI युनिट केल्विन दिलंय. हा, इथे डिग्री सेल्सिअस किंवा फॅरेनहाइट नाही दिलंय, कारण पायाभूत एकच घेऊ शकतो कुठलं तर. तसं लांबी बघ, लांबी आपण सेंटीमीटर मध्ये पण मोजतो, मिलीमीटर मध्ये पण मोजतो, माइल्स मध्ये पण मोजतो, पण पायाभूत युनिट, त्याचं पायाभूत युनिट एकक आपण मीटरच घेणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कशाचं काय आहे हे हा तक्ता पाठ करणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. तर फंडामेंटल क्वांटिटीज काय असतात कळलं. पायाभूत राशी म्हणजे त्या राशी ज्या राशी दुसऱ्या राशीपासून नाही बनलेत, पण ह्या राशींना जोडून आपण दुसऱ्या राशी बनवू शकतो. मग आता ह्या राशींना जोडून ज्या दुसऱ्या राशी बनवू शकतो, तर ज्या अशा जोडून जोडून बनवलेल्या ज्या राशी असतात त्याला आपण म्हणतो डिराइव्ड क्वांटिटीज अँड युनिट्स. डिराइव्ड म्हणजे दुसऱ्यापासून त्याला डिराइव्ह केले म्हणजे बनवले. कळतंय? यस मॅम. हा, आता कसं काय ते मी तुला एक उदाहरण देऊन एक्सप्लेन करते, तर नीट लक्ष देऊन ऐक. माझा व्हाईट बोर्ड दिसतोय तुला? यस. हा, ठीक. तर बघ, सिंपल गोष्टीपासून आपण सुरुवात करूया. आता आपण घेऊया चाल, घेऊया. 9वी मध्ये चाल आपण शिकलेलो. चाललाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? चाललाच इंग्लिशमध्ये म्हणतात स्पीड. चालचं हे काय होतं, सूत्र काय होतं? अंतर भागिले वेळ होतं. वैष्णवी? यस मॅम. अंतर भागिले वेळ होतं, राईट. अंतर मग कशामध्ये मोजतो आपण? अंतरला, सॉरी, आधी इंग्लिशमध्ये काय म्हणतात अंतरला? इंग्लिशमध्ये अंतरला म्हणतात डिस्टन्स. शॉर्ट मध्ये लिहिते मी. आणि वेळेला काय म्हणतात? टाइम. राईट. तर अंतर आपण मोजतो म्हणजे अंतर म्हणजे लांबीच असते दोन बिंदूंमधली, बरोबर आहे. आणि लांबी आपण कशात मोजतो? मीटर मध्ये. आणि टाइम कशात मोजतो? सेकंड्स मध्ये. म्हणून चालीचं एकक काय बनलेलं? मीटर प्रति सेकंड. तर मग हे बघ, आता अंतर आणि वेळ हे दोन्ही पण काय आहेत? अंतर आणि हे वेळ हे दोन्ही पण काय आहेत? पायाभूत राशी आहेत ना, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. दोन फंडामेंटल क्वांटिटीजला जोडून आता ही नवीन फंडामेंटल क्वांटिटी बनली, ज्याला आपण चाल म्हणतोय, म्हणजे स्पीड म्हणतोय. आणि म्हणून तिचं नवीन एकक बनलं एक मीटर पर सेकंड. सेम टू सेम जर तुला आठवत असेल, 9वीला आपल्याला एक सूत्र होतं, आठवते? फोर्स बलाचं काय सूत्र आलेलं आपलं? MA, राईट. मग त्याच्यामध्ये पण ह्यांची आपण टाकली, मास किलोग्राम मध्ये मोजतो आपण आणि ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड मध्ये मोजतो, मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मोजतो. तर ह्या दोघांना एकत्र मिळून आपण मग काय लिहिलेलं? एका शास्त्रज्ञाच्या नावावरून, न्यूटन, राईट. मग हे पण काय आहे? डिराइव्ड युनिट आहे. डिराइव्ड म्हणजे बनवलेलं सूत्र आहे. आधीपासून ते कशावर डिपेंड आहे? भौतिक, ज्या पायाभूत भौतिक राशी त्याच्यावर ते डिपेंड आहे. कळते मी काय म्हणते बेटा? यस मॅम. ठीक आहे. मी तुला लास्टला काही क्वेश्चन्स विचारेला, तुला किती कळलंय ते बघण्यासाठी. सिंपल छोटे छोटे क्वेश्चन्स विचारेल, पण लक्ष देऊन ऐक. ठीक आहे. तर चला आता पुढचं वाला बघूयात मग बुक मधून. तर मग हेच आपण बघितलं. बघ आता इथे फॉर एक्झाम्पल ह्यांनी पण आता एक एक्झाम्पल दिले, त्यांनी पण सेमच एक्झाम्पल दिले. बघ, वेलॉसिटी. आपण ह्याचं घेतलेलं, चालीचं घेतलेलं. इथे वेलॉसिटी म्हणजे वेग आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. मग मीटर प्रति सेकंड, मग हे बनलं मीटर प्रति सेकंड, मीटर पर सेकंड, राईट. ठीक आहे. सेम वे मोमेंटम,
मोमेंटम म्हणजे संवेग, जे तुम्हाला 9वी मध्ये होता. संवेग काय होतं त्याचं सूत्र? mv होतं ना, मास इंटू वेलोसिटी, म्हणजे वस्तुमान गुणिले वेग होता ना, mv हे सूत्र होतं मोमेंटमचं, संवेगाचं. तर त्याचं पण मग काय आलं युनिट? kg मीटर पर सेकंड. तुला आठवतंय ना 9वीचं मी काय काय म्हणते? कारण 11वी मध्ये खूप सारा सिलेबस 9वीच्या सिलेबसवर आधारित आहे. आय होप तू 9वी मध्ये चांगला केलेलाच अभ्यास, कमीत कमी फिजिक्सचा तरी. नसेल केला तर एकदा परत जाऊन पुस्तक उघडून रिवाइज करायची गरज आहे. ठीक आहे, तर आय होप डिराइव्ड युनिट काय असतं ते कळलं. आता सप्लिमेंटरी युनिट्स काय आहेत? सप्लिमेंटरी युनिट्स म्हणजे सप्लिमेंट. सप्लिमेंट म्हणजे काय? अजून आता जसं की परीक्षेमध्ये बघ, पेपर संपल्यावर आपण काय घेतो? लिहायला पुरवणी घेतो ना, सप्लिमेंट घेतो. तसंच ही पायाभूत युनिट घेतली, परत पायाभूत युनिट्स पासून नवीन युनिट्स बनवले त्यांनाच वापरून, तरी पण आणखी थोड्या युनिट्सची गरज पडल्यावरती अजून 2 युनिट एक्स्ट्रा बनवण्यात आले, त्याला म्हणतात सप्लिमेंटरी युनिट्स. तर ते कोणते? प्लेन अँगल, फेज अँगल, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. आता हे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल काय असतं ते त्यांनी इथे बघा आकृतीमध्ये दाखवले. यू कॅन सी हिअर. काय लिहिलेलं आहे तिथे? 1.1 ए मध्ये दाखवलेले आहे. हे आपण नंतर बघूयात थोडस. हे बघितले बरं. एनी हाऊ हे नंतर बघूया, मी डिटेल मध्ये नंतर एक्सप्लेन करेन. आता ना हे एक एक्झाम्पल आपण बघूयात. हे गरजेचं एक्झाम्पल आहे. रेडियन मध्ये आणि डिग्री मध्ये, रेडियन आणि डिग्री मध्ये काय रिलेशन आहे? हे पाई ही गोष्ट बघ नवीन नाहीये तुझ्यासाठी. पाई माहितीये काय असतं? हो. आपण वर्तुळासाठी पाय वापरायचं, बरोबर आहे? आणि पूर्ण वर्तुळ म्हणजे ते पूर्ण वर्तुळाचं किती असतं टोटल अँगल किती असतो? अँगल म्हणजे पूर्ण वर्तुळाचं कोन किती असतो? 360 अंश असतो है ना? तर मग ते कोनाचं जे माप आहे अंशामध्ये आणि पाय वर्तुळाचा परिघ 2πr हे सूत्र आपल्याला होतं. मग पाय पण येतोय, अँगल पण येतोय, म्हणजे कोणाचं माप पण येतंय. तर दोघांमध्ये एक रिलेशन आहे. तर हे ते गणित ना नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता जसं की बघितले दिले पाय रेडियन्स म्हणजे पायची किंमत कोणाच्या स्वरूपात एवढी असते? किती? 180 अंश. आता हे पाय नॉर्मल वाला पाय नाहीये. ते नॉर्मल वाला जे पाय होतं बघ वर्तुळामध्ये, त्याच्यामध्ये काय होतं? त्याची किंमत काय होती? 22/7 नाही तर 3.14 होती. आठवतंय? यस मॅम. हा, तर हे ते नाहीये. हे पाय रेडियन नाही, म्हणजे आपण कोणाचं माप पायच्या स्वरूपामध्ये पण मोजू शकतो. पाय रेडियन म्हणून बघ इथे अंशाचं इथे दिसतंय हे. आम्हाला मी थोडस झूम करते. इथे दिसतंय हे सी चिन्ह टाकलेलं वरती. हो. तर बघ पाय रेडियन म्हणजेच इथे 1 पाय रेडियनची किंमत 180 डिग्री असते. हे बघ हे. मग 1 रेडियन, 1 रेडियन किती? आता हे रेडियन जे आहे ना बेटा, हे अजून एक नवीन एकक आपण शिकतोय कोनाचं माप शोधण्यासाठी. आतापर्यंत कोनाचं माप आपण कशा स्वरूपात शोधत होतो? डिग्री सेल्सिअसच्या, डिग्रीच्या स्वरूपात, बरोबर? 8 अंश, 90 अंश, 120 अंश. आठवतंय? कोनाचं माप अंशामध्ये लिहायचो आपण. आता आपण ते रेडियनच्या पण रूपामध्ये लिहिणार आहे, नवीन अजून एक एकक. तर 1 रेडियन म्हणजे किती असतं? 180 180 अंश.
180 भागिले पाय, पायची किंमत टाकली आहे बघ आता इथे. आता इथे नुसत्या पायची किंमत बघ, नुसत्या पायची किंमत किती आहे? 3.1415 जी आधी होती ती, आणि पाय रेडियन्सची किंमत आहे 180. कळतंय? आणि मग 1 अंशची किंमत किती येईल? पाय भागिले 180. तर आता हे किमती तुला पाठ कराव्या लागतील. 1 रेडियन म्हणजे 57.297, म्हणजे 1 रेडियन किती अंश आहे डिग्री मध्ये? कळतंय? 1 रेडियन कोण म्हणजे 57.297 अंश. हा म्हणजे आय होप तुला कळतंय. जसं की 1 किलोग्राम किती ग्राम असतं? 1 किलोग्राम मध्ये किती ग्राम असतात? 1 kg. 1 kg मध्ये किती ग्राम असतात? 1000 ग्राम ना. अरे 1 kg म्हणजे 1000 ग्राम असतं ना. सेम 1 सेंटीमीटर मध्ये किती मिलीमीटर असतं? आता स्केलच असेल तुझ्याकडे, त्याच्यामध्येच बघू शकते तू. आपले 1 सेंटीमीटर स्केल मध्ये किती मिलीमीटरच्या किती लाईन असतात त्या? मॅम आवाज गुंततोय. आता आवाज येतोय? आता आवाज येतोय? तर तसंच जसं 1 किलोग्राम स्केल नहीं रखी, बड़ी स्केल में कटा ये रहा है. 1 किलोग्राम मध्ये जसं 1000 ग्राम असतं, 1 सेंटीमीटर मध्ये जसं 10 मिलीमीटर असतं, 1 मीटर मध्ये जसं 100 सेंटीमीटर असतं, है ना? तसंच 1 रेडियन म्हणजेच 57.297 डिग्री, आणि सेम 1 डिग्री म्हणजे किती रेडियन? तर रेडियन म्हणजे बघ खूप छोटस अँगल येतो. 1.745 इंटू 10⁻² म्हणजे किती माहितीये का? 0.01745 रेडियन. म्हणजे बघ, कळतंय तुला? जसं की 1 सेंटीमीटरचे 10 तुकडे केले तर 1 मिलीमीटर बनतं. तसं 1 डिग्री जो आपला कोन असतो, त्या ह्याच्यावरती प्रोट्रॅक्टर वरती, कोन मापकावरती, त्याच्यामधला 1 डिग्रीचे आपण तुकडे केले खूप सारे, तर 1 रेडियनची किंमत किती आहे? ही 0.01745. एवढं छोट येते. आय होप इथपर्यंत तुला कळलं. परत डिग्री नंतर मिनिट्स असतं आणि सेकंड्स असतं. आपण कोणाचं माप आणखी छोट चांगलं मोजायचं असेल तर हे डिग्री एक असतं, हे डिग्री आहे, हे मिनिट्स आहे, आणि हे सेकंड्स आहे. तर इथे टाइम मधलं मिनिट सेकंड नाहीये, हे अँगल मधलं, कोणामधलं मिनिट सेकंड्स आहे. ठीक आहे? तर हे असं लिहितात. आता जसं की हे असं का दाखवलंय ह्यांनी, थांब मी तुला सांगते. कधी कधी असं व्हायचं बघा, माझा व्हाईट फळा दिसतोय तुला वैष्णवी? वैष्णवी, व्हाईट फळा दिसतोय? यस. हा बघ, आता नीट बघ हा बेटा मी काय सांगते. आता समजा एक कोन काढलाय आपण असा, कोन काढला असा. हो नाही, काहीतरी बोलशील? हो. आणि आपण काय केलं, त्याचं माप मोजण्यासाठी ना
त्याच्यावर असं आपलं ते कोनमापक असतं की नाही कंपास मधलं, ते ठेवलं असं. ठीक आहे. तर आता मी काय बघितलं की हे जी लाईन आहे ना मधली, तर ती ना त्या दोन लाईनीच्या समजा मध्येच कुठेतरी आहे. म्हणजे समज इथे आहे 40 आणि इथे 41 वाली लाईन आहे, पण हे मध्येच कुठेतरी लाईन आहे. मग ह्याला 40 घ्यायचं की 41 घ्यायचं, असं व्हायचं कधी कधी शाळेमध्ये पण, की दोन लाईनीच्या मध्येच आले. मग आपण त्यावेळी काय करायचो, त्यावेळी आपण लहान होतो तर मग ज्याच्या जरा जास्त जवळ आपण ते माप धरायचो, बरोबर की नाही. 41च्या लाईनीच्या जास्त जवळ असेल तर आपण 41 घ्यायचो, 40च्या जवळ असेल तर 40 घ्यायचो, हो की नाही. हो. हा, तर आता तसं नाहीये बेटा. आता आपण काय केले माहितीये का, आपली बघ आता नॉर्मल स्केल असते, नॉर्मल स्केल मध्ये बघ इथे 0 असतो, इथे 1 असतो, राईट. त्याचे पण किती तुकडे केलेत त्यांनी, मग 10 तुकडे केलेत, आणि ही मधली लाईन थोडी डार्क असते. तर 1 2 3 4 आणि ही 5वी लाईन, 6 7 8 9 आणि ही जी 10वी लाईन असते तीच आहे 1 वाली लाईन, राईट. तर हे 0 ते 1 किती आहे, हे सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. आणि मग ह्या दोन छोट्या लाईन मधलं अंतर किती आहे, हे अंतर किती आहे, हे मिलीमीटर आहे, कळतंय. हो. हा, तसंच हे 40 आणि 41 हे डिग्री मध्ये, कळते. म्हणजे हे 40 डिग्री पेक्षा जास्त आहे तर याला आपण लिहिणार 40 डिग्री. पण 40 डिग्रीच्या ते आणखी थोडं पुढे गेलंय ना, तर ते आपण लिहिणार मिनिट्स मध्ये आणि सेकंड्स मध्ये. तर म्हणजे ह्याचं माप 40 पेक्षा थोडं पुढे गेलंय, तर कदाचित आता आपल्याकडे ते वालं कोनमापक नाहीये की त्याचं डिग्री आणि सेकंड्स मोजेल, पण अंदाजे जर आपण लिहिलं तर समजा हे 42 मिनिट 3 सेकंड्स आहे, असं असू शकतं. कळलंय आता तुला. म्हणजे त्या डिग्रीलाच अजून छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडलं की मग ज्या छोट्या छोट्या मधल्या लाईन भेटतील त्याला मिनिट्स आणि सेकंड्स म्हटले, कळते. हो. अच्छा, आता ना ह्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली की उद्या बाहेर जाशील ना तू, त्यावेळी ना पुस्तकाच्या दुकानामध्ये दुकानवाल्याला विचारायचं की मला लॉग टेबल हवाय म्हणून. काय म्हणशील? लॉग टेबल, LOG, लॉग टेबल. लॉग टेबल हे ते महत्वाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हेच सगळं दाखवले, कन्व्हर्जन दाखवलेत की डिग्रीचं हे रेडियन मध्ये मिनिट मध्ये कसं काय करतात. परत अजून पण काही सूत्र आहेत त्याच्यामध्ये. तुला 10वीला गेल्या वर्षी हे होतं आठवतंय, साइन टॅन कॉट सेक कोसेक हे सगळं होतं त्रिकोणमिती धड्यात. हो. तर आता बघ त्याच्यामध्ये ना मग साइन 32 अंश ह्याची किंमत कशी काढायची, तर ते त्या लॉग टेबल मधून कळतं. त्याच्यामध्ये तक्ता दिलाय, ते काय पाठ करत बसायची गरज नसते, तर ते त्याच्यामधून काढायचं असतं. ठीक आहे, तर ते आपण बघणार आहोत. तर लॉग टेबल एक विकत घ्या तुम्ही लोक. ठीक आहे, तर चला आता आय होप तुला हे गणित कळलं असेल की डिग्री काय असते, मिनिट्स काय असते, सेकंड काय असतं आणि रेडियन काय असतं. ठीक आहे, अजून एकदा क्लास संपल्यावरती किंवा उद्या सकाळी शाळेला कॉलेजला जायच्या आधी, पण उद्यापर्यंत हे नक्की रिवाइज करशील, कारण नंतर विसरून जाशील. मग हे आपण त्याच दिवशी रिव्हिजन नाही ना केली, विसरून जाणार, कारण अवघड विषय आहे ना. कारण हे आपण रोजच्या जीवनात काय हे सगळं तर बोलत नाही की ते रिव्हिजन होईल त्याची. तर पुढे आता कन्व्हर्जन. अच्छा, कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. अच्छा, आता हे कन्व्हेन्शन्स काय असतात माहितीये का? कन्व्हेन्शन्स म्हणजे ना एक ना
लिहिण्याची ना पद्धत म्हणजे काय काय नंबर खूप मोठे असतात, काय काय नंबर खूप छोटे असतात, तर आपण त्याला पद्धतशीर कसं लिहायचं ती एक गोष्ट असते. आणि दुसरं इथे कन्व्हेन्शन्स म्हणजे काय माहितीये का, आपण ना आता प्रत्येक वेळी बघ किलोग्रॅम नाही लिहू शकत, प्रत्येक वेळी आपण मास, प्रत्येक वेळी आपण टेम्परेचर, हे असे मोठे मोठे शब्द नाही लिहत बसू शकत. म्हणून मग आपण ह्यांना इंग्लिश मधले लेटर्सने शॉर्टकट नावं दिलेत. जसं सायन्स मध्ये आपण नावं दिलेली होती मूलद्रव्यांना, आठवते? हायड्रोजनला आपण कुठल्या लेटरने रिप्रेझेंट करतो? हायड्रोजनसाठी आपण हा परत बोल, म्यूट आहेस तू बेटा. हायड्रोजन साठी H वापरतो. हा, कार्बन साठी काय वापरतो? सी. हा, एक्झॅक्टली. तसंच आपण मग ह्या भौतिक राशी युनिट्स ह्याच्यासाठी पण शॉर्ट फॉर्म बनवून ठेवले, त्यालाच आपण कन्व्हेन्शन म्हणतात. ठीक आहे. आता जसं की 1 न्यूटन, हे 1 न्यूटन लिहिणं किती मोठी गोष्ट आहे. म्हणून न्यूटन पूर्ण लिहिण्यापेक्षा आपण न्यूटन साठी एन वापरतो, राईट? हे जूल पूर्ण लिहिण्यापेक्षा जूल साठी जे वापरतो. ठीक आहे. आणि आपण जे हे जूल न्यूटन वापरतो ना, त्याच्या पुढे एस कधीच नाही लावत. म्हणजे 20 न्यूटन जरी असलं तरी 20 न्यूटन्स नाही लिहित. जसं आता एक मँगो असल्यावर आपण लिहितो 1 मँगो इंग्लिशमध्ये. खूप सारे मँगोज असले तर 20 असतील तर आपण काय लिहितो? 20 मँगोज लिहितो ना, त्याला ES लावतो त्याचं अनेक वचन बनवण्यासाठी. पण इथे फिजिक्स मध्ये तसं नाही करत आपण. फिजिक्स मध्ये काय करतो आपण? 20 जरी असले, 1000 जरी असले, त्याला नुसतं न्यूटनच लिहितो आपण, त्याला असं न्यूटन एस नाही लावत. कळतंय बेटा? हो की नाही? हो. अजून आपण ना हे पुढे असे डॉट 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 किंवा फुल स्टॉप वगैरे पण नाही लावत. हे बघ 25 kg असंच लिहितात. 25 kgच्या पुढे हे असे डॉट वगैरे नाही लावायचे. दिसते इथे 2 डॉट लावलेत. 25 किलो म्हणजे 25 किलोग्राम, तर शॉर्ट मध्ये लिहिलं 25 किलोग्रामचं केजी लिहिलं आणि पुढे असे डॉट डॉट नाही लावत. ठीक आहे. आणि परत अजून इथे काय सांगितले, जसं बघ आपल्याला त्वरण होतं, ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण होतं, तर त्वरणामध्ये बघ मीटर प्रति सेकंडचा वर्ग होता, आठवतंय? तर तिथे वर्ग होता म्हणून असं आपण 2 वेळा प्रति सेकंड 2 वेळा होतं म्हणून असं 2 वेळा नाही लिहत. तर करेक्ट लिहिण्याची पद्धत काय आहे? ही मीटर प्रति सेकंड असं पण लिहू शकतो आपण किंवा असं पण लिहू शकतो. तर ह्या दोन्ही करेक्ट पद्धती आहेत लिहिण्याच्या. असं लिहिण्याची पद्धत चुकीची आहे. कळतंय? तर हे सिंपल दिलंय की आपण कसं युनिट्स लिहितो तेच दिलेले ह्याच्या. ठीक आहे. अच्छा, आता परत काय सांगितलेलं, जर कुठल्या राशीमध्ये 2-3 युनिट्स म्हणजे 2-3 एकक मिक्स करून असतील तर आपण कसं लिहायचं? जसं की बघ कुठल्या तर राशीचं एकक आहे जूल प्रति केजी केल्विन, तर आपण काय करतो मग शॉर्ट मध्ये जूलचा जे, केजीचा किलोग्रामचा केजी, केल्विनचा के. आता इथे बघ जूल पूर्ण स्पेलिंग लिहिली आहे आणि बाकीच्यांचा शॉर्ट फॉर्म लिहिलाय. हे चुकीची पद्धत आहे लिहायची. एकाचं तुम्ही फुल फॉर्म लिहिताय आणि दुसऱ्याचं शॉर्ट फॉर्म लिहिताय, असं नाही लिहायचं. सगळीकडेच नेहमी शॉर्ट फॉर्मच लिहायचा. कळतंय बेटा? हा, तर हे एकदा वाचून काढशील, इझी आहे हे.
की कशा कुठल्या पद्धतीने कुठले एकक लिहायचे त्याच्याबद्दल फक्त त्यांनी दिलेले. हा, आता ना हे पहिले 6 नियम एकदम सोपे आहेत. हा जो 7वा आणि 8वा नियम आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. बघ, आता ना मी जसं मगाशी तुला सांगितलं, काय काय राशी खूप छोट्या असतात आणि काय काय राशी खूप मोठ्या असतात. आता जसं की हे तुम्हाला कदाचित ना 10वी मध्ये वगैरे शिकवलं असेल. अजून 1 मिनिट फक्त मी घेते बेटा, मग आपण क्लास संपूयात. मला एक प्रश्न विचारते, तू त्याचं उत्तर दे मला फक्त बस, मग आपण संपू क्लास. ठीक आहे, चालेल वैष्णवी? हो. हा, समजा आता माझ्याकडे हा नंबर आहे 0.000321. आता ह्याला 10च्या पॉवरच्या रूपामध्ये लिहायचंय. कसं लिहिणार आपण? खूप साऱ्या 000 आलेत ना मध्ये, मला ते नकोय. म्हणून आपण आठवते गुणिले 10 आणि त्याच्या डोक्यावर एक नंबर टाकून लिहितो अशा सेम नंबरला. आठवते, हे शिकवलं असेल तुम्हाला 9वी 10वीला गणितामध्ये. नाही आठवत आहे? इथे किती शून्य आहेत? पॉइंट नंतर किती शून्य आहेत? 1 3 4. राईट. मग कसं लिहिणार आपण ह्याला? एकावर 4 शून्य आणि नाही, बघ बेटा, ह्याला ऍक्च्युली आपण कसं लिहिणार? ह्या 4 शून्य घालवण्यासाठी आपण काय लिहितो? 321 भागिले खाली एकावर 4 शून्य येणार है ना, कारण पॉइंट काढला आपण इथला. आठवते का? हो. हा, आणि मग हे घातांकाचे नियम जर तुला आठवत असतील तर मग ह्याला आपण कसं लिहू शकतो? एका हे 4 शून्य आहे तर आपण ह्याला 10चा चौथा घात लिहू शकतो, हो की नाही? 10चा चौथा घात लिहू शकतो. आणि मग परत आठवते तुला, हा पण एक नियम होता, 1/1/m असल्यावर त्याच्या डोक्यावरती तो वर गेल्यावर 1चा वजा m वा घात बनतो. आठवतोय हा नियम? हो. मग हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 321 गुणिले 10चा चौथा घात लिहू शकतो असं. आता ही एक म्हणजे अजून एक स्टेप नेक्स्ट क्लास. तू म्यूट कर. हा, तर मी नेक्स्ट स्टेप ह्याच्यासाठी सांगेल, कारण आधी तुम्ही बेसिक्स क्लिअर करून या. किती शून्य असल्यावरती कितवा घात बनतो, खूप मोठा नंबर असल्यावरती किती नंबर्स लागतील, म्हणजे 10च्या डोक्यावर किती येईल, खूप छोटा नंबर असल्यावर मग किती 10च्या डोक्यावरती येईल, हे थोडं रिवाइज करून या. ठीक आहे, आजचा मग हा एक होमवर्क आहे. दुसरा जो मगाशी मी टेबल दाखवलेला ना टेक्स्टबुक मधला फंडामेंटल क्वांटिटीजचा, तो टेबल बाहेर करायचा आहे. लिहून हवं तर प्रॅक्टिस करा 2-3 वेळा. ठीक आहे, हे 2 होमवर्क आहेत आजच्यासाठी. वैष्णवी, आय होप तुला आज शिकवलेलं सगळं कळलंय. काय डाऊट आहे तुला? नाही.